श्रीमंत बंडू यादव. माझा परिचय जगाच्या पृथ्वीवर माणूस म्हणा, व्यक्ती म्हणा, जन्मलेच नाही. विषय क्रिकेट मॅचमधील संबोधन म्हणा किंवा विचार म्हणा, हे मी सांगत आहे. वरील विषयाला धरून मी माझे सत्य परखड वास्तववादी मुलाखत देत आहे. क्रिकेट खेळ हा असा आहे की जगाच्या पातळीवर आहे आणि गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते विश्व हा खेळ चालू आहे. ज्या वेळेला वर्ल्ड कप होता त्याच वेळेला 11 ऑक्टोबरला मी स्पष्ट सांगितलं की भारत हा देश हरणार आहे, ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे. ती मॅच गुजरात येथे झाली आणि 19 नोव्हेंबरला ती झाली. भारत हारला आणि ऑस्ट्रेलिया जिंकली. माकड म्हणतो माझाच बोचा लाल, पण मी तसा व्यक्ती नाही. सत्य सांगतो की ज्या वेळेला क्रिकेट मॅच चालू होती देशात आणि जगात, त्याच वेळेला कित्येक लोक अब्जावधी, खरबवधी, व्यापारी, धनी, हिरो, बिग बॉस, स्टार असे हिरो हे मॅच खरेदी करत असतात. ही मॅच एका खेळाडूला 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 25 करोड आणि 35 करोडवर असते. परंतु ज्या वेळेला स्टेडियम फुलगच्छ भरतं त्यावेळेला क्रिकेट म्हणजे एक सट्टा बाजारात वाटतो असं मला वाटतं. म्हणजे जुगार साधारणपणे. मी स्वतः ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 ही मॅच बघत असतो. गेल्या ह्या रविवारी जी मॅच झाली ती मॅच कलकत्ता आणि बंगलोरमध्ये होती. हे 2 खेळाडू. परंतु मी असं स्पष्टच म्हणलं की मॅच खेळल्या अगोदर कोण मला सांगून द्या जगामध्ये व्यक्ती. माझं चॅलेंज आहे की कलकत्ता जिंकेल आणि बंगलोर हरेल. इतकंच काय की ज्या वेळेला विराट कोहलीच्या 27 रन झाले त्यावेळेला मी 1 मिनिट पाडताना म्हणली आणि विकेट जाऊ असं म्हणलं. त्याच वेळेला विराट कोहलीची विकेट गेली. म्हणजे मी स्वतः कॅच करतो, मी स्वतः सिक्सर, 4 सेंचुरी मारतो आणि मी स्वतः स्टार प्रवाह किंवा सोनिया टी व्हीला बघून केवळ टी व्ही म्हणून मी बघतो आणि त्यातून सांगत असतो. आणि क्रिकेट मॅच हरल जिंकल काही वेळेला मी खेळायच्या अगोदर सांगतो, काही वेळेला 2 ओव्हर झाल्या, 5 ओव्हर झाल्या तरी पण मी सांगत असतो. ही माझी प्रतिक्रिया नाही. स्वारगेट ते फलटण येथे येत असताना विद्यार्थी पकडवादक होते, सगळे सुशिक्षित 12 जण, आणि त्यांची ही प्रतिक्रिया सोळे नावाच्या पोराची, तुमच्यासारखा जगात माणूस जन्मला नाही. आणि हे सत्य आहे. कारण माझी व्यथा कथा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत्या. जे हारतं तो दुःखात असतो, जे जिंकतो तो सुखात असतो. म्हणजे सिकंदर का बादशाह होतो. मला सर्वच
कॉमेंट्री सुद्धा विनोद असतो, त्यांचं पण अभिनंदन करायचं आहे कॉमेंट्री करण्याचं. परंतु माझ्या सर्व जगातील खेळाडूला नामावलीत का जे मॅच विकत घेतात वेगवेगळ्या प्रकारे त्याने माझ्याशी संपर्क साधावा. आज माझा आजार असताना सुद्धा ही मुलाखत मी का देतोय? कारण जो हारतो तो अतिशय दुःखी असतो आणि जे जिंकतो तो अतिशय खुश असतो. तरी जगातील तमाम क्रिकेट विद्वान खेळाडू टार्ड आणि सगळ्याच लोकांनी क्रिकेट प्रेमींनी लक्ष देऊन माझ्याकडे संपर्क साधा, धरी गाणं फिल्म स्टार. आणि मग तुम्हाला नाराजी आणि खुशी काय, गम काय? अरे तुम्ही अब्जो खरबो रुपये ज्यावेळेस घालवता त्याच वेळेला माझ्याकडे संपर्क तुम्ही कशाही प्रकारे साधा, मी तुम्हाला दुःखातून मुक्त करतो. कारण माझ्याकडं जगातील अशी प्रार्थनेची साधना आहे. कित्येकांनी देवपाड्यात घातलं 33 कोटी, कित्येक गुजरात टडी म्हणले, जय श्रीराम म्हणले, कित्येक दरबारी पूजा केली, होम केलं, जादूटोणा केला, तरी ते सगळे फेल गेले. आणि मी तर नास्तिक आहे, परंतु निसर्गाच्या शक्तीला मानल्यामुळे ही मला विद्या प्राप्त झाल्या. तरी तमाम जगातल्या क्रिकेट प्रेमींनी आणि मी म्हणणाऱ्या, कॉमेंट्री करणाऱ्या, चॅम्पियन असणाऱ्या या सगळ्यांनी नोंद घ्यावी. हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.